आज पुष्य नक्षत्र आणि सुरू असलेला पुरुषोत्तम मास अधिक महिना यासाठी बाजार सुरू झाल्यानंतर रजत नगरी खामगावमध्ये नेमकं सोन्या चांदीचे आजचे भाव हे कालच्या तुलनेत स्थिर उघडल्यामुळे दिवसभर नेमकी कशी परिस्थिती राहणार आहे, काय आहे, आज विशेष करून गहूमणी आणि चांदीचे जोडवे खरेदी केली जात आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रजत नगरीमध्ये आपण आहोत। मुख्य म्हणजे ज्या गॅस सिलेंडरमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा फटका या रजत नगरीला काही बसला असताना त्याच्यातूनच कुठेतरी आता हे सावरले आहे की नाही। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला सोने खरेदीच्या वर जो एक प्रकारे आव्हान जे आहे की वर्षभर सोनं जे खरेदी करताना आपण टाळलं पाहिजे। सोबतच इथले कारागीर ज्यांची उपजीविका या रजत नगरीवर अवलंबून आहे तिथली नेमकी काय परिस्थिती आहे, कसं त्याच्यावर काय सध्या आहे स्थिती हे जाणून घेण्याकरता आपण थेट बोलूया। इथले जे संचालक आहे सुनीलजी अग्रवाल, एनडीटी मध्ये आपलं स्वागत। नेमकं सांगा की सध्या आहे कसं काय आपला हा सगळा सुरू आहे प्रवास या व्यवसायाचा। नेमकं काही दिवसापूर्वी गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता आणि गॅसच्या रेटची पण वृद्धी झाली होती। तेव्हापासनं आमचं जे मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आम्ही करतो त्याच्यामध्ये गॅसचा जेव्हा वापर केला जातो तर हे महाग आणि शॉर्टेज या दोन्ही गोष्टीमुळे एक तिथपासनं सुरुवात झालेली आहे। मग नंतर आदरणीय पंतप्रधानांनी जो आवाहन केलं आहे की बा सोनं खरेदी करू नका, निश्चित आपण जसं म्हणतो की बा देश पहिले, परंतु आमचे जे छोटे कारागीर आहेत आज आमचे कमीत कमी खामगावमध्ये जवळपास 50 दुकानं आहेत। त्याच्यामध्ये जे काम करणारे कारीगर आहेत किंवा आमच्या या व्यवसायावर अवलंबून जवळपास 250 परिवार म्हणजे जे याच्यावर कारीगर मग काम करणारे स्किल अनस्किल माणसं जे असतात, स्टाफ असतो, ह्या लोकांच्या परिवारावर आज कुठं ना कुठं ह्या सगळ्या गोष्टींमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर तसेच आज मागे खामगावमध्ये एक जवळपास दिवसाकाठी 50 किलो पर डे चांदी विकली जात होती, परंतु त्याचा इतका परिणाम झालेला आहे की आज 5 किलो पूर्ण गावातून विकलं जाणं कठीण झालेलं आहे। आज 50 किलो चांदी त्यावेळेस ती 5 कोटी रुपयाची व्हायची, पण आज 5 किलो 10 किलो चांदी म्हटलं तर ते 3 कोटीपर्यंत जाते। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या फिगर्समुळे आज व्यवसायावर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि आम्हाला भाव वाढले तर लोकांना वाटतं की आमचा फायदा झाला, परंतु आम्हाला तो फायदा नको आहे। आम्हाला ट्रान्झॅक्शन जास्त झालं, ते 2 पैसे जे आम्हाला मजुरी मिळते त्याच्यात आम्ही खुश आहोत। अमोल सराफ, एनडीटी मराठी, बुलढाणा, खामगाव।